बातमी आहे खेळाच्या मैदानातून न्यूझीलंड विरुद्ध कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची निवड आज केली जाणार आहे। त्यासाठी संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय निवड समितीची बैठक मुंबईत सुरू झाली असून थोड्याच वेळात भारतीय संघ जाहीर केला जाईल। टीम इंडियानं नुकतंच वेस्ट इंडिजमधील कसोटी मालिकेत 2-0 असा विजय साजरा केला होता। विराट कोहलीच्या टीमला आता मायदेशात येत्या 6 महिन्यात 13 कसोटी सामने खेळायचे आहेत आणि भारताच्या या परीक्षेची सुरुवात 22 सप्टेंबरला न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेनं होणार आहे। या पार्श्वभूमीवर भारतीय संघात कुणाला स्थान मिळतं हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल। मुरली विजय, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, रोहित शर्मा आणि यष्टिरक्षक फलंदाज रिद्धिमान साहा या 6 जणांना न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघातलं स्थान निश्चित मानलं जातं। रोहितनं आजवर कसोटी क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी बजावलेली नाही, मात्र रोहितची भारतातली कामगिरी आणि कर्णधार कोहलीचा त्याच्यावरचा विश्वास पाहता रोहितला या मालिकेत खेळण्याची संधी मिळू शकते। दुसरीकडे लोकेश राहुलचा ताजा फॉर्म पाहता चेतेश्वर पुजाराला भारतीय संघात स्थान मिळणार की नाही हे पाहणं देखील उत्सुकतेचं ठरेल। गेल्या काही कसोटी सामन्यांमध्ये पुजाराला मोठी खेळी करता आलेली नाही, पण नुकतंच दुलीप करंडक स्पर्धेत पुजारानं सलग 2 शतकं झळकावली होती, तर लोकेश राहुलनं विंडीजमध्ये सलामीला खेळताना दमदार कामगिरी बजावली होती। पुजारा आणि राहुल बरोबरच श्रेयस अय्यर, मनीष पांडे आणि करुण नायर या युवा फलंदाजांच्या नावावरही निवड समितीच्या बैठकीत चर्चा होऊ शकते। तेव्हा आता थोड्याच वेळामध्ये निवड समितीची पत्रकार परिषद देखील होणार आहे। जान्हवीमुळे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। जान्हवी, एकंदरीतच काय घडामोडी घडतायत? दीपक, ज्या पद्धतीने चेतेश्वर पुजारानं डबल सेंचुरी मारलेली आहे दुलीप करंडकामध्ये, त्यामुळे एक स्वीट प्रॉब्लेम म्हणतात तशी काहीशी परिस्थिती निवड समिती समोर उभी राहिलेली आहे। लोकेश राहुल, रोहित शर्मा आणि त्याचबरोबर चेतेश्वर पुजारा या 3 नावांवरती चर्चा होण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर शिखर धवन, ज्याचा फॉर्म इनकन्सिस्टंट आहे, सातत्य नाहीये त्याच्या खेळात, आणि मुरली विजय यांच्यापैकी कोणाला सलामीला कोणते 2 फलंदाज निवडले जातात आणि 3ऱ्या क्रमांकासाठी कोणाला संधी दिली जाते याविषयी उत्सुकतेचं वातावरण आहे। त्याचबरोबर गोलंदाजांमध्ये सुद्धा कोण निवडलं जात आहे तिथे सुद्धा स्पर्धा दिसून येते। दीपक, जान्हवी, धन्यवाद तुझ्याकडनं या सगळ्या घडामोडींचे ताजे अपडेट घेत राहू। आपले क्रीडा समीक्षक द्वारकानाथ संसगिरी सर आपल्यासोबत आहेत। संसगिरी सर, एकंदरीतच ओपनिंग बॅट्समनसाठी नेमकी कोणाची निवड केली जाऊ शकते? कारण की जान्हवीनं सांगितल्याप्रमाणे चेतेश्वर पुजारा, मुरली विजय, रोहित शर्मा यासोबतच बॉलर्सबाबत देखील संभ्रम आहे, कारण की अश्विनचं स्थान जवळपास पक्क मानलं जात आहे, मात्र त्याच्या साथीला कोण? एकंदरीतच काय सांगाल निवड समितीच्या या सगळ्या गोष्टींबद्दल? मला असं वाटतं की निवड समितीपुढे खूप मोठे प्रश्न आहेत आणि खूप चांगली गोष्ट आहे भारताच्या दृष्टीने आणि विशेषतः फलंदाजाच्या दृष्टीने मोठी चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं की आपल्याकडे आता पूल मोठा आहे आणि त्यातले कोणाला निवडायचा हा प्रश्न आहे। जेव्हा हा प्रश्न असतो तेव्हा भारतीय क्रिकेट सुदृढ झालं असं म्हणायला काही हरकत नाही। आणि विशेषतः आघाडीचा जर विचार केला तर आपल्याला असं जाणवेल की आपल्याकडे मुरली विजय आहे, त्याचबरोबर धवन आहे आणि त्याचबरोबर आत्ता आणखीन एक राहुल की ज्याने उत्कृष्ट बॅटिंग प्रत्येक फॉर्मॅटमध्ये केली, म्हणजे T20त केली, त्यांनी वनडेत केली आणि कसोटीत सुद्धा केली, वेस्ट इंडिजमध्ये शतक ठोकलं। त्यामुळे जर तू मला विचारशील तर मी राहुल आणि अर्थातच मुरली विजयला घेऊन ओपन करीन। ह्याचं कारण असं आहे की धवनचा जो फॉर्म आहे हा फॉर्म थोडा इनकन्सिस्टंट फॉर्म आहे, तो कधीतरी रन्स करतो, कधी करत नाही। अजून तो ज्या पद्धतीने टेस्टमध्ये रुळायला पाहिजे तसा रुळलेला नाही, त्याला भरपूर संधी मिळायला गेलेली आहे। अर्थात तो डावखुरा असल्यामुळे आणि थोडा अटॅकिंग बॅट्समन असल्यामुळे तो ज्या वेळेला खेळतो त्यावेळेला फायदा होतो, पण तो कधी खेळेल हे सांगता येत नाही। एक बंद लिफाफ्यासारखा असतो, या लिफाफ्यात काय लिहिलंय हे कधीच सांगता येत नाही। पण राहुल हा अटॅकिंग बॅटिंग पण करू शकतो, तो उभा सुद्धा राहू शकतो आणि मुख्य म्हणजे एकदा सेट झाल्यानंतर तो शतकाकडे जातो। मुरली विजयला मी कधी काढणार नाही, कारण मुरली विजय हा तांत्रिकदृष्ट्या अतिशय सुदृढ असा फलंदाज आहे आणि ओपनिंग बॅट्समन जसा असावा पुस्तकाप्रमाणे तसा तो ओपनिंग बॅट्समन आहे। त्यामुळे घ्याना घेईन
आणि धवनला मी सध्या सांगेन की येस तुझी कन्सिस्टन्सी दाखव, आणि ती कन्सिस्टन्सी दाखवू शकतो की ज्यावेळेला तो काही काळ उभा राहून मग फटके मारू शकतो. आणि मग अर्थातच विराट कोहली आणि मंडळी आहेत. गोलंदाजांचं म्हणशील तर अश्विन हा आपला हुकमी एक्का आहे आणि भारतात तो सगळ्यात मोठा हुकमी एक्का आहे. आणि त्याच्याबरोबर आता कोण फिरकी गोलंदाज असणार आहेत हा एक महत्त्वाचा फरक असेल. मग त्याच्याबरोबर जडेजा असेल, त्याच्याबरोबर मिश्रा असेल, त्याच्याबरोबर यादव असेल का, आणि कोण असेल. आणि जर गोलंदाजीचा विचार केला तर आपण भारतात खेळत असल्यामुळे वेगवान गोलंदाज जास्त असायची काही शक्यता नाही आहे, कारण आपण ज्या खेळपट्ट्या बनवणार त्या फिरकीला उपयुक्त अशा खेळपट्ट्या बनवणार. मग प्रश्न येतो कोण असतील. मग इशांत शर्मा असेल का, तिथे शमी असेल, कारण शमी हा सगळ्या बाबतीत अतिशय उत्कृष्ट असा आपला वेगवान गोलंदाज म्हणता येईल. आणि मग भुवनेश्वर असणार का यादव असणार, यापैकी दोन असतील. अत्यंत बॅलन्स टीम आपण घेऊ शकतो. आपल्याकडे आता भरपूर प्लेयर्स आहेत, त्याच्यातून निवडायचे, ही सुदृढता महत्वाची आहे. नक्कीच. आणि नेमकी थोड्याच वेळात या सगळ्या संदर्भातली घोषणा होणार आहे. पत्रकार परिषद निवड समितीची होणार आहे आणि याच ठिकाणी पत्रकार परिषद होणार आहे, ज्याच्यावर आपली बारीक नजर असणार आहे. संजगिरी सर, खूप खूप धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल.